बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत इम्पॅक्ट नव्हता, तर साधू संतांनी संघाची लोकं घरोघरी गेली तर असं आता प्रताप सर नाईक म्हटले की मोफत सवलती दिल्यामुळे एसटी तोट्यात जाते. लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्याचबरोबर एसटीमध्ये लाडक्या बहिणींना महिलांना 50% सवलत दिलेली ती सवलत बंद होणार नाही. नरेंद्र महाराज म्हणाले सर आपने कहा था कि आपको हल्के में न लिया जाए, नहीं तो आप टांगा पलट जाएंगे। इशारा किसके तरफ था? नंबर 1। दूसरा सवाल है कि कुछ राज्यों में मुसलमान ये मांग कर रहे हैं कि रमजान के दौरान उन्हें 1 घंटे पहले छुट्टी दी जाए। क्या महाराष्ट्र में भी इस तरीके की आप लोग सोच रहे हैं? नहीं, देखिए क्या कहा पहले आपने कि मुझे हल्के में नहीं ले, ये तो मैंने पहले ही कहा है। जिन्होंने मुझे हल्के में लिया है, मैं एक कार्यकर्ता हूँ, सामान्य कार्यकर्ता हूँ, लेकिन बाला साहब और दिघे साहब का कार्यकर्ता हूँ, ये समझ के मुझे सबने लेना चाहिए। और इसलिए जब हल्के में लिया तो 2022 में टांगा पलटी कर दिया, सरकार को बदल दिया, आम लोगों के मन की सरकार को हमने लाया वहां पर। और डबल इंजन की जो लोग चाहते थे, डबल इंजन की सरकार चली। और देखो, मैंने उस वक्त कहा था विधानसभा के पहले मेरे भाषण में कि मैं और देवेंद्र जी 200 से ज्यादा सीटें लाऊंगा, तो 232 सीट आई है। और इसलिए मुझे हल्के में मत लेना, ये इशारा जिनको समझना है वो समझ ले। और मैं मेरा काम करते रहूंगा। रोज आरोप लगा रहे, रोज देखो महाजी शिंदे पुरस्कार मिला, पवार साहब ने पुरस्कार दिया। नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जे लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। कारण लाडक्या बहिणींचे पैसे लवकरच वितरित करणार आहेत किंवा सुरू झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे। तर 8व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवणार आहेत किंवा सुरू झाले आहेत अशी सुद्धा बातमी समोर आली आहे। पण ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत व अपात्र बहिणींना कोणतेही पैसे मिळणार नाही। आता अपात्र कोणत्या निकषांवरती आहे तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल तर त्या लाभार्थी अपात्र असणार आहेत। तुमच्याकडे जर 4 चाकी गाडी असल्यास तुम्ही लाभार्थी नसणार आहे। त्यानंतर जर तुम्ही अन्य योजनांच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला कोणतेही लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही असे माहिती समोर आली आहे। तर जे तुम्ही निकष पाळले असतील, ज्या पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे व लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही असं सुद्धा एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता अजून एक महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे की कालपर्यंत 9 लाख महिलांना इथे अपात्र ठरवण्यात आली आहे अशी बातम्या समोर येत आहेत। पण आता 40 लाख महिलांना अपात्र म्हणजे लाडक्या बहिणींच्या अपात्र लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये वाढ होऊन 40 लाख लाडक्या बहिणी असणार आहे असं सांगितलेलं आहे। जर तुमच्याकडे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसेल तर असे समजून घ्या, किंवा तुम्हाला जर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नसेल तर समजून घ्या की तुम्ही अपात्र ठरले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला 1500 रुपये मिळतच राहणार आहे व पुढे जाऊन 2100 रुपये सुद्धा होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे। तर पात्र महिलांना अतिशय आनंदाची बातमी आहे, तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण अपात्र महिलांना आता पुढे जाऊन कोणतेही हप्त्याचे पैसे मिळणार नाही। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।